श्रीमंती किती असावी आणि उदारपण किती असावं, किती असावं. 3 चोर मार्गाला लागले, एक कुंटलचं गप्पड उठून दिलं त्यांना आणि निघाले मला राहिला येत. त्याला उठून द्यायला कोणी नाही. आवाज झाला सकाळची 4 वाजले, काकडा करण्याची वेळ झाली. नाग बाबा उठले. काहीतरी आपल्या वाड्यामध्ये अग्नीत घडू लागलं, काहीतरी आपल्या वाड्यामध्ये घडतंय. जिथं हिरे माणिक मोती सोनं आहे का त्या रूममध्ये या ठिकाणी नागबाबा गेले. नागबाबा गेल्याच्या नंतर बघितलं तर 3 गतुरे बांधून दिले, 4थं गतुरे बांधून ठेवले. अनेक माणूस उभा आहे. ते म्हणते अरे मला गतुरे उठून द्यायला कोण आहे. नागबाबा म्हणले जाऊ दे त्यांना, त्या तिघाला जाऊ दे, एक गतुरे मी तुला उठून देतो. हा नाग उठून देतो असं कोणी आहे का तुमच्याकडे. आणि आम्हाला या चोरी करा म्हणून गठुडं उठून देणार नाही मला कोणी. नागबाबांनी स्वतःच्या वाड्यातलं धन, स्वतःच्या वाड्यातले हिरे माणिक मोती 1 कुंटलचं गठुडं मांडलं स्वतः उचलून देणारे नागबाबा आहेत. एवढी श्रीमंती असूनही त्यांच्या अंगी खूप शांती होती मला, म्हणून माझ्या नागबाबा शांती ब्रह्म म्हणतात. एके दिवशी नागबाबा पंढरीची वारी करण्यासाठी गेले. एका आपण प्रवेश करायचा. एके दिवशी नागबाबा पंढरीची वारी करण्यासाठी गेले. नवरात्र महोत्सव होता आणि चंद्रभागेचं स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं स्नान केलं, नामदेव पालीचं स्नान केलं, नामदेव पालीचं दर्शन केलं महाराज. भक्त पुंडलिकाचं दर्शन केलं आणि त्या नवरात्रामध्ये माझ्या नागबाबाला देवीची आठवण झाली. कुणाची? भगवतीची. जी जगदंबा आहे, जी माता आहे, जी अनादी आहे, ती रेणुका आहे, ती मोठादेवी आहे, ती सप्तशृंगी आहे, ती तुळजाभवानी आहे. अशा जगन्मातेची आठवण माझ्या नागबाबाला कुठं झाली? पंढरपुरामध्ये. ऐका ना, पंढरपुरामध्ये नागबाबाला देवीची आठवण झाली आणि माझ्या नागबाबांनी विठेवरच्या देवाकडे बघितलं. ऐका ऐका, नागबाबांनी विठेवरच्या देवाकडे बघितलं, देवामध्ये देवी पाहिली. बघा, नागबाबांनी देवामध्ये देवी पाहायला भेटली आणि त्या पांडुरंगामध्ये नागबाबांनी देवी पाहिली आणि आम्ही बघा नागबाबाच्या मुखाबिलातून काही शब्द बाहेर पडले. ते कोणते आहेत ऐका महाराज. स्वयं तो पाताळी कमंड प्रभातिया भगवती माता की. मला भीती वाटते, असं वाटतं काय की आई जात होती. काय अडचण नाही, माझ्याकडे भरपूर. तुम्ही म्हणते का महाराज बाबा बरे झालं आग लावली, आग लावली म्हटलं का मी का आग लागते मला काय म्हणायला गीत म्हणायला. आणि अगदी बघा नागबाबाला पंढरपूरच्या देवीमध्ये, पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये देवी पाहायला भेटते महाराज. कोणती देवी आहे? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची गाठी हो.